हॅलो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज शिवायचा आहे नाईट ड्रेस. तर त्यासाठी हा कपडा आणून ठेवला होता. तर हा कपडा ना माझ्या हिशोबानं 2 मीटर कपडा असेल, कारण लातूरला गेलो तर आईने दिला होता हा कपडा. तर शिवानीलाच हा नाईट ड्रेस शिवायचा आहे. मराठीमधून नाईट ड्रेस, इंग्लिशमधून ह्या ड्रेसाचं काही नाव आहे. इंग्लिशमधून ह्या ड्रेसाचं नाव आहे को-ऑर्ड सेट. को-ऑर्ड सेट असं नाव आहे. मराठीमधून साधं सिंपल आपलं नाईट ड्रेस. तर आता ह्याचं माप काढून ठेवले मी. तर हे बघा, गळा आहे 6 पुढचा, उंची 28, छाती रुंदी 34, कंबर 31, बाह्या 15, म्हणजे 3 पीसच्या बाह्या आहेत. आणि आता इथं खालचं पॅन्टीचं माप आहे. उंची 37, कंबर 35 आणि पायाची फिटिंग 12. आपल्याला आता माप टाकायचं आहे नाईट ड्रेसाचं. तर ह्याचा ड्रेस ना शिवल्यावर खरंच खूप छान दिसतोय. हा कॉटन मिक्स कपडा आहे. 1.5 मीटरच कपडा आहे, 2 मीटर नाही. 2 मीटर होता, पण आमच्यात मने आहे, त्याला गादी शिवली होती, तर ह्यातलाच कपडा काढला. त्यामुळे अगोदर स्टॉपचं माप काढू आणि नंतर मग पॅटर्न. तर हे बघा, हा कपडा अगोदर मी 4 पदरी टाकून घेते. अगोदर स्टॉपचं माप काढते आणि नंतर मग पॅन्टीचं माप काढते. हा नाईट ड्रेस ना खरंच खूप छान दिसणार आहे शिवल्यावर, कारण ऑनलाईनमध्ये हे ड्रेस आहेत असले सेम. मी नंतर दाखवेन तुम्हाला ऑनलाईनमध्ये, स्क्रीनवर वरी फोटो टाकेल कसला ड्रेस आहे. तर हा स्टॉप जीन्सवर पण घालायला चांगला वाटते, छान वाटते जीन्सवर पण. तर इथे बघा, उंची 28 आहे, तर 1 इंच जास्त घेणार आहे, 29 कमी जास्तीला. तर चला, आता आपल्याला माप काढायचं आहे. आणि आपल्या अशा स्टॉपचं माप सेमच असतं, एवढा काही बदल नसतो यामध्ये. उलट आपल्या ब्लाऊजपेक्षा ना हे माप खरंच खूप सोपं असतं. ब्लाऊजपेक्षा जरा चुरगुळा झाला आहे कपडा, याला इस्त्री करायला पाहिजे होता, पण आमची इस्त्री ना खराब झाली, त्यामुळे आता असंच माप टाकते मी. खूप दिवस झालं गडी घालून ठेवलं आहे, मला काही शिवणच होत नव्हतं, त्यामुळे राहिलं आहे असंच. तर चला बघू, तरी पण साफ करते हाताने. मध्ये नीट ठेवला ना कपडा, नीट असे घडी जर मारली ना तर व्यवस्थित येते. आपण जर कसं बी जर शिवलं ना तर नाही येत व्यवस्थित. आधी आता थांब, रुंदी आहे 34, 34चा 4था भाग किती येते पण येते. तर चला, आधी इथं 8.5 घेऊ आणि पुढे फिटिंग 1 इंचाची. बरोबर कपडा आहे आपला, कटाकटी, माया वगैरे जास्त घ्यायची गरज नाही, कटाकटी कपडा आहे आपला. साईज घ्यायची अगोदर आपल्याला, कट साईज 7 इंचाची कट साईज. तर इथं कमरेला किती आलं 31, म्हणजे 3 इंचानं कमी. तर इथून 1 इंचानं मध्ये यायचं. तर 7.5चा अर्धा इंचानं मध्ये यावं लागतं, कपडा कमी पडायला लागलाय. आता आपलं छातीचं माप झालं आहे, आता गळा काढून घेऊ. तर गळा घ्यायचा 2.5. आपला गळा आहे 6 इंचाचा. गळा आहे. शोल्डर टाकायचं 4 इंच, कारण हा स्टॉप आहे, त्यामुळे शोल्डर स्टॉपचं मोठंच असतं, ब्लाऊजचं शोल्डर छोटं असतं. 2.5, 3, 2.5, 3, 2.25 घ्यावं लागतं. पण हा स्टॉप असल्यामुळं शोल्डर आपण जास्त घेतले. तर हा बोटनेकचा गळा आहे, म्हणजेच पाठीमागून कॉलर टाईप गळा आहे, एकदम बरी. त्यामुळे शोल्डर ना 6.5चं घेऊ. 7, 7.5 शोल्डर घेतलं तरी चालतं.
पण हा ड्रेस आहे त्यामुळे आपण 6.5 घेऊ. ब्लाऊजला जास्त घ्यावं लागलं असतं आपल्याला. ड्रेसचा आणि ब्लाऊजचं एकच माप असतं, यात बदल काही नसतो. इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच शोल्डर आहे. चला, गळा कसा काढायचा आहे, याचा गळा काढायचा, पानगळा टाईप काढायचा, खाली थोडं टोक घ्यायचं. छाती रुंदी 30 आहे, तर इथं 34 फिटिंगला आलं. आणि ही 1 इंच जे सोडले तर आपण माया सोडलेलं आहे. आणि इथं 8 इंचाचा, 8 1 8 2 16 तर इथं पोटाला 31 इंचाचे कंबर आहे आपली, तर 8 इंचाचं घेतलं आहे. तर 1 इंच आपल्याला फिटिंगमध्ये जाणार आहे, त्यामुळे मी इथं 8 इंच घेतलं आहे. आणि इथं 1 इंचाची आपली फिटिंग. तर आता कट करून घेऊ. आता अर्धा इंच कट करून घेऊ. गळा झाला पुढचा, मागचा. आता बघा आपल्या टॉपची फिटिंग झाली. तर बघा आपल्या टॉपची कटिंग झाली. आता बघा गळा तसा काढलाय मी. आज टॉप झाला. हा बॅक साईड ना, हा बोटनेकचा गळा आहे. फक्त अर्धा इंच गळा काढलाय मागून, कारण जमलं तर बघू कॉलर करू किंवा साधा गळा करू. हा बॅक साईड आहे. हा फ्रंट साईड. तर चला, आता स्टॉपची तर कटिंग झाली. आता बाह्या काढू ना का. आता बाह्या काढायच्या होत्या, पण एखाद्या वेळेस कपडा कमी पडायची शक्यता वाटायला लागली मला. अगोदर पॅन्टीचा कपडा कट करून घेऊ आणि नंतर बाह्या काढू. अजून कपडा आहे कुठंतरी घरामध्ये, पण आता तो मला सापडणार नाही, कुठे ठेवलाय काय माहिती. पण तरी बघू. आधी पॅन्टीची कटिंग करून घेतली ना, राहिलेल्या कपड्यामध्ये पुन्हा बाहेर काढायला येते आपल्याला. तर चला, पॅन्टीची उंची किती आहे पॅन्टीची? उंची आहे 37, कंबर आहे 35 आणि पायाची फिटिंग आहे 12. तर आधी उंची काढून घेऊ. उंची बरोबर 37 आहे. एवढं आपल्याला शिवायला लागणार आहे, शिवायला फिटिंग लागणार आहे, त्यामुळे 2 बटास ठेवू, म्हणजे पूर्णच उंची घेऊ पॅन्टीची. आता कंबर करू किती ग. हे बघा 4 पदरी कपडा घेतलाय. आता आपल्याला ज्यावर माप टाकून घेऊ, कारण ही उंची एवढी लागणार आहे आपल्याला पॅन्टीला, पूर्णच उंची लागणार आहे. तर आता कंबरचं माप टाकून घेते. 35च्या निम्मा 17.5 येते. 17.5च्या 17चा निम्मा भाग किती येते, तर 17.5चा निम्म्याला येते 8:45. तर आता इथं आपण बरोबर 9च घेऊ, म्हणजे 10 घेऊ बरोबर, कारण आपल्याला शिवायला वगैरे लागणार आहे, त्यामुळे 10ची कंबर घेऊ. आता इथं 1 इंच लागणारच आहे. तर आता मधल्या भागाचं घेऊ. इथलं 13 इंच. इथून आता आपल्याला पायाचं माप किती आलं, 6-7 घेऊ. आपल्याला शिवायला लागते, लई कटाकटी नाही जमत घेऊन. तर हे बघा, इथून आता कट करून घेऊ. आता म्हणजे पॅन्टीचं काहीच अवघड नाही, एकदम सोपी पॅन्ट आहे. फक्त कमरेचं माप टाकायचं. आता ह्याला लूजर लावायचं आहे. आता जेव्हा शिवायचं आहे तेव्हा दाखवेलच मी शिवताना. आता
पॅन्टीची कटिंग झाली ती तुम्हाला दाखवते आता ओपन करून. आपली पॅन्ट तयार झाली. झालं आपलं पॅन्ट स्टॉप दोन्ही झालं. आता फक्त राहिले स्लीव्स काढायचे राहिले. आता तेवढा कपड्यात तर बाहेर निघतील काय माहीत नाही. काय पाहिजे किती तर इथे बघा मला बाहेर एवढा कपडा कमी पडायला लागलाय ना. खूप म्हणजे खूप कमी पडायला लागलाय. आता मला इथं तुकडे जोडून ॲडजस्ट करायचे कसं तरी. तर बघा आता तुम्ही की मी कसं ॲडजस्ट करते. इथं आता इथं 4 तरी कपडा टाकून घेतलाय मी. इथे कपडा कमी पडलाय नंतर तुकडा जोडून घेऊ. तर आता मी अगोदर बाह्याची उंची काढून घेते. तर बाही आहे 15ची तर मी घेणार आहे 16.5 म्हणजे 1 इंच जास्त घेणार आहे. 1 ते 1.5 इंच जास्त घेणार आहे. कारण वरी पण अर्धा इंच लागणार आहे आणि आपल्याला खाली पण अर्धा इंच लागणार आहे. मग त्यामुळे मी 1.5 इंचानं जास्त घेतली उंची. 16.5ची घेतली. अगोदर कट करून टाकू आता. तर आता मला इथं ना रुंदी 9ची पाहिजे. तर 2 बोटानं कपडा कमी पडायला लागलाय. नंतर जोडून घेते. आता कपडा मी अगोदर आखून घेते 16.5. तर इकडून खालचे साईड जे आहे ना 2.5 इंचानं कमी करायचं आपल्याला आणि तिथून पुन्हा माप टाकायचं. आणि आता इथं 22 बाहीचं माप टाकायचं. इथं आधी 1 इंचानं घ्यायचं इथं वरची साईड आणि खालची साईड 1 इंचानं घ्यायची. कारण हा ड्रेस आहे. ब्लाऊज जर असला असतं ना द्यावं लागलं असतं. तर इथून माप टाकून घेऊ आणि इथं मध्य भागात अर्धा इंच यावं अशा हिशोबानं माप टाकायचं. चला तर हे बघा आपली बाही तयार झाली. तर थोड्या बाह्या कमी पडायला लागल्यात. इथं किती कपडा कमी पडायला लागलाय मला. एवढा कपडा कमी पडलाय. तर आता हा कपडा आहे ना आपला निघलेला. हा कपडा इथं ॲडजस्ट करायचा आपण असं. नंतर जोडून घ्यायचं. आता हे जेव्हा मिशनवर बसेल तेव्हा ही आपली झाली बाही तयार. आता जे आपण काढलं होतं तर ते अर्धा इंच कट करून घेऊ आधी. आता ही सेफ तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही पण जेव्हा मी म्हणजे स्टिचिंग करायचे आहे ना तर तेव्हा मी दाखवेल की इथं बाहीचे माप कसं घेतले. तर आता व्यवस्थित ओळखायला येत नाही. तर चला आपली थ्रीप आहे ती त्या बाही पण व्यवस्थित निघाली जशी आपल्याला पाहिजे तशी. थोडी कमी पडणार आहे तर शिवताना मी ॲडजस्ट करणार आहे. हे छोटे छोटे तुकडे उरले तर हे तुकडे टाकून द्यायचे नाही आहेत आपल्याला. असेच ठेवायचे नीट. शिवताना जर कमी पडले तर आपल्याला ॲडजस्टमेंट करावी लागते. कपडा एकदम कटाकटी होता तेवढ्यातच ॲडजस्ट केलं आहे कसं तरी. तर आता गळ्याला पट्ट्या वगैरे लागणार आहेत. पण ते ब्लाऊजच्या जिल्ह्यात जे असतात तर त्यातल्या काढून ॲडजस्ट करणार आहे. आता झालं आपलं अशा प्रकारे माप काढून झाले. तर तुम्हाला आजचं माप कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता व्हिडिओ सेंड करते कारण 12 वाजता संध्याकाळी बराच उशीर झाला. चला बाय.